सकाळी कुठेतरी जावं हॉटेलमध्ये आणि काहीतरी सांबार वडा खाऊन यावं, मेदू वडा नाही, मी नाही जाणार. घरी जे काही केलं असेल नाश्त्याला तेच खाईल. अशा लहान लहान गोष्टी वरनं मग ते वैराग्य सुरू होतं. ते एवढं मग वैराग्य होतं की त्याला सगळ्या प्रकारचे जे काम आहे, वासना, इच्छा, त्याच्यातनं मग त्याची निवृत्ती होऊन जाते, त्याला वैराग्य. तर या दोन प्रकारांनी जे आहे मन ताब्यात येऊ शकतं. वैराग्याने म्हणजे मनाचं ऐकायचंच नाही, आणि दुसरं मनाला एकाग्र करायचा, मनाला सर्व विचारांमधनं जे आहे बाहेर काढायचं त्या मनातले विचार. तर हे दोन सांगितले आहे. आणि त्यातलाच एक भाग यांनी जो प्रश्न विचारला राहुलनी, तो म्हणजे मेडिटेशन आहे. तर हा अभ्यासाचाच एक भाग आहे. पण आता काय होतं की या मेडिटेशनमध्ये आपलं मन काही शांत होत नाही. कारण फार सोपी नाही आहे, फार कठीण आहे, प्रवास आहे. कारण तुम्ही अभ्यास सुरू केलेला आहे मेडिटेशनचा, पण तिकडे वैराग्य मात्र अंगी बांधलेलं नाहीये. वैराग्य अंगी तुम्ही बांधलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत तुमचं चित्त त्या वासनामध्येच आहे, जोपर्यंत चित्त तुमचं काहीतरी करण्यामध्ये आहे, तोपर्यंत मन काही तुमचं शांत होऊ शकत नाही. उलट तुम्ही त्या आसनात बसल्यानंतर आणि मन एकाग्र करायचा प्रयत्न केल्यानंतर त्या आणखी जास्त विचार डोक्यामध्ये येतात. पण अशी स्थिती काही दिवस राहते, अशी स्थिती नेहमी राहते असं नाही आहे. तर जेव्हा तुम्ही आता अभ्यास करता तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या बाधा येतात. मनामध्ये 3 प्रकारच्या बाधा येतात. आता त्या 3 प्रकार कोणते ते सांगायचं मी आता मला आठवत नाही, विसरलो. त्यावेळेस पण त्या तुमच्या पातंजल योगामध्ये आहे. तर त्या बाधा कशामुळे येतात? चित्त स्थिर करण्यामध्ये, ह्याच मनावरच्या संस्कारामध्ये येतात. पण तू जे म्हणतोस की आता ज्या अशा बाधा येतात त्याचा तू अभ्यास केला, म्हणजे दरवेळेस तू ते वेळ वाढवत गेला, 20 च्या ऐवजी 30 मिनिटं केले, 30 मिनिटाच्या ऐवजी 45, 50, 60 मिनिटं केले, असं वाढवत गेला. आणि तू जे काही कुठेतरी हे केलं आहे, ध्यान आपलं एकाग्र करायचं. तू मेडिटेशन म्हणजे काय करतो? तू 2 प्रकारचं मेडिटेशन असतं. एक कुठलं तरी आपलं साक्षीभाव असतो, आणि दुसरं जे असतं ते कुठल्या तरी वस्तूवरती आपण एकाग्र करायचं मन आपलं, देवावरती किंवा तुमच्या पाऊलांवरती, देवाच्या मूर्तीवरती किंवा कशावरती तरी. आणि एक जे असतं तर ते त्याच्यामध्ये काही वस्तूची काही गरज नसते, त्याला आपण काय ट्रान्सिडेंटल मेडिटेशन म्हणतो आपण, बरोबर आहे ना? साक्षीभाव साधना करतो. हा, साक्षीभाव. तर हे अशा प्रकारचं मेडिटेशन असतं. त्याचं तुम्ही ते जर वाढवलं, त्याचा वेळ वाढवत गेला तुम्ही, आणि सातत्य पाहिजे, तर हळूहळू या ज्या येणाऱ्या तुमच्या बाधा आहेत, त्या बाधा तुम्ही ज्या आहेत त्यातनं एकदा बाहेर पडू शकता, आणि मनामध्ये मन तुमचं हळूहळू एकाग्र होऊ शकतं. पण 2 गोष्टी फक्त पाळल्या पाहिजे. कोणत्या पाळल्या पाहिजे? की मनामध्ये त्यावेळेला जे आहे अशा इच्छा, विचार जे आहे ते नको, हे पाळलं पाहिजे. आणि आपला जे आहे सतत मनामध्ये येणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करून, आणि आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे ज्याप्रमाणे आपले सांगतात, कधी सांगतात आपल्या श्वासावर लक्ष द्या, कधी श्वासावर लक्ष द्यायला सांगतात, कधी आपल्या आज्ञाचक्रावर लक्ष द्या, कधी आपल्याला आणखी अनेक चक्र असतात आपल्या त्याच्यावरती लक्ष द्या. तर असं सांगतात. तर ते आपण जे नित्यनियमाने केलं तर आपण जे आहे मेडिटेशन आपल्याला साध्य होऊ शकेल. आणि शेवटी मेडिटेशन कशासाठी? तर मनाला ज्या काही टेन्शन्स येतात, मनाला नेहमी अनेक प्रकारचे विचार मनामध्ये येतात, मनाला सारखं दुःख होत असतं, त्याच्यासाठी मेडिटेशन असं आजकाल म्हणायला लागले आहेत. पण मेडिटेशन हे जे पातंजल ऋषींनी सांगितलेलं आहे ते समाधी योगासाठी सांगितलेलं आहे. त्याचा अंत कशामध्ये आहे?
मेडिटेशनचा अंतर्ज्ञानामध्ये राहून अंत हा शेवट काय आहे? तू शेवटी काय साध्य करायचं आहे? आत्मसाक्षात्कार. हा आत्मसाक्षात्कार. मेडिटेशनने आत्मसाक्षात्कार आहे. मेडिटेशनने समाधी साध्य होते. आत्मसाक्षात्कार थोडा वेगळा आहे, ते सांगतो तुम्हाला. ते सांगतो 2 मिनिटं. तर मेडिटेशनने समाधी साध्य होते आणि समाधी साध्य झाल्यानंतर आपल्याला कळतं की वास्तविक त्या समाधीमध्ये आपल्याला या शरीराचं असणं, शरीर आहे असं वाटतं, तेच बंद होतं. मग आपलं शरीर उरतच नाही. आपण उरतो फक्त. मी एक आहे आणि या बाकी काहीच नाही, असा तो समाधीचा अनुभव जो आहे मोठमोठ्या विद्वानांनी, मोठमोठ्या साधू संतांनी, मोठमोठ्या आचार्यांनी लिहिलेला आहे, तो आपण वाचातो मिळेल. पण तुझ्या आत्मज्ञान आता म्हणाला की फार वेगळी गोष्ट आहे. थोडक्यात सांगतो मी. तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटलं आहे, या निशा सर्व भूतानां तस्या जागृती संयमी. मला वाटतं 2रा अध्याय 69वा श्लोक आहे. पहा, याचा अर्थ तुम्ही थोडा समजून घ्या, तेवढं सांगतो म्हणजे तुला आत्मज्ञान काय ते करेल. भगवंत म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो. तर या निशा सर्व भूतानां म्हणजे जेव्हा ही जनता, हे लोक, हे सगळे पृथ्वीवरचे माणसं जेवढे आहेत, मग आपल्या देशातले नव्हे, जगातले सर्व सगळ्याच देशामध्ये, त्या अमेरिकेपासून तर जपानपर्यंतचे सगळे पूर्व पश्चिम. तर भगवंत सांगतात, या निशा सर्व भूतानां, हे सगळे जेव्हा झोपलेले असतात, या निशा म्हणजे रात्र, भूतानां, भूत म्हणजे ते भूत बंगला असतो ते भूत नाही, सर्वांना, जिवंत पशु मानवांना आणि सगळ्या प्राण्यांना, जीवाला भूत म्हटलेलं आहे. या निशा सर्व भूतानां म्हणजे जी सर्व भूतमात्रांची, प्राण्यांची रात्र असते, तस्या जागृती संयमी. तेव्हा हा जो संयमी असतो, हा जो खरा गुरु असतो, आत्मज्ञान झालेला गुरु असतो, तो काय करतो? जागरण करतो, झोपत नाही. जागरण. सगळे जण झोपतात तेव्हा हा मात्र झोपत नाही, हा जागतो. आणि 2ऱ्या ओळीत कसं म्हटलं आहे श्लोकाच्या, की जेव्हा सगळे जागे असतात तेव्हा मात्र हा झोपतो. पण तुम्ही असं पाहिलं आहे का कधी की आपण सगळे जागे आहोत आणि जे योगी आहेत, संयमी म्हणजे योगी, मनावरती जो संयम ठेवतो, जागृती संयमी म्हणजे मनावर जो संयम ठेवतो, तोच गुरु किंवा तोच योगी. आणि जेव्हा माणसं झोपतात तेव्हा तो योगी जागा असतो, संयमी जागा असतो. म्हणजे याचा अर्थ काय? आपण असं पाहिलं आहे का? असं नाही, आता आपण जाग्यावर तोही जागा असतो, आपण झोपलो तोही झोपतो, रात्री तेही झोपतात, पण याचा अर्थ थोडा वेगळा आहे. पहा, समजून घ्या. आत्मज्ञानचा तू बोललास आता म्हणून मी हा श्लोक घेतो. तर याचा अर्थ थोडा वेगळा आहे. मी मगाशी वर्णन केलं की आपण आपल्या कर्माने एवढं बांधल्या गेलो आहे आणि वैरा धावत सुटलेलो. सगळ्यांना धावपळ आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते काम राहिलं, माझं ते काम राहिलं. आणि आपलं माणसाचं जीवन म्हणजे शांती नाही, धावपळच झालेली आहे, सतत धावपळ झालेली. आणि धावपळ कशासाठी आहे, शेवटी काय प्राप्त होणार आहे काय माहित नाही कोणाला, काही माहित नाही. मला एक सांगा, अहो सत्य शेवटी जे आहे, कोणी इथं काही घेऊन जाणार नाहीये. प्राप्त करण्यासारखं या जगात काय आहे? सगळं इथे ठेवायचं आणि इथून सगळं जायचं, जसं आलो तसं जायचं आहे आपल्याला. पण तरीही ती धावपळ आपल्या जीवाला आपण लावून घेतलेली आहे. मग अशा वेळेला
त्याला भगवंत म्हणतात, श्रीकृष्ण भगवान म्हणतात की त्यांना वाटतं की मी ही जागेपणी धावपळ करतो आहे, पण ह्या अज्ञानामध्ये ती धावपळ करत असल्यामुळे जणू काही ते झोपल्यासारखेच आहेत. झोपेत आपण घोरत असतो किंवा श्वास घेतो, तो एकच कार्यक्रम सुरू असतो आपला, काय श्वास घेणं आणि हातपाय आपले निकोचित पडलेले असतात. तसं हा एकच कार्यक्रम सुरू आहे, नुसती धावपळ धावपळ धावपळ. झोपून उठलं की कामाला, कामाला उठलं घरी आलो, जेवलो, परत झोप, परत कामाला, असा नित्यक्रम कंटिन्यू सुरू आहे. याच्या पलीकडे काही विश्व आपल्याला माहीत नाही. मात्र ते कुणाला माहिती आहे, एक दुसरं जग आहे जिथे फक्त शांती आहे, जिथे काही धावपळ नाही आहे, जिथे काही वासना नाही आहे, जिथे काही प्राप्त करून घ्यायचं नाही, आणि सदा, जसं साहेबांनी मगाशी सांगितलं, जिथे सदानंद आहे, ब्रह्मानंद आहे, आनंदाशिवाय काहीच नाही, असं देखील एक विश्व आहे. त्या विश्वात तो जो गुरु आहे, तो जो संत आहे, तो संत सुखी असतो. आणि आपलं तो काय म्हणतो तेव्हा की मी तो जागा आहे आणि तो पाहतो, ते आंधळ्यासारखे किंवा झोपेत असल्यासारखं यांचं जे आहे वागणं आहे प्रजेचं. म्हणून आपल्याला श्रीकृष्णाने सगळं जग झोपेत आहे समोर.